माझ्या माऊलीनं खुन्न सुधरून घेतली नाही का? घेतली ना. माझ्या तुकोबरायने खुन्न सुधरून घेतली नाही का? घेतली ना. अरे ज्या तुकोबरायचं डोकं फोडलं तेच लोक आज तुकोबरायच्या डोक्यात 3-3 किलो सोन्याचा मुकुट घालते. ज्या माऊलीच्या पिठात माती टाकली ना तेच आता माऊलीला वायल्या पिठोर जगत येत. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. जय हो. तुका म्हणे वैकुंठी सोहळा याई भूमंडळा सॉरी म्हणायचं लेकराला शिकवा. हे आई सॉरी म्हणायचं शिकव. मोठ्याचा आदर करायचं शिकव. लेकरू मोठं होईल. किरकोळ कारणावरून राग येऊ देऊ नका लेकराला. राग येईल असं कोणता खाद्य देऊ नका लेकराला. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, फॅमिली डॉक्टर सांभाळायचा का फॅमिली शेतकरी? काय सांभाळायचं? फॅमिली शेतकरी सांभाळा. बिगर केमिकलचं दूध तुम्हाला आणून दिलं पाहिजे. स्ट्रॉंग स्प्रे मारलेला तुम्हाला भाजीपाला नको आहे. साधा ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेला भाजीपाला आणून देणारा शेतकरी असावा. नाहीतर एक सांगतो, आता 7-8 डोर सोडून तो त्या घरात राक्षस आलेला आहे. एक आपल्या घरात यायला 2-3 वर्ष लागतील ना रुगू. त्या राक्षसाचं नाव आहे कॅन्सर. आपल्या घरची जर बेल वाजवली ना त्याने सुटत नाही. सगळं घर दरिद्री करून सोडील तो. याच्याकरता 10 जणीचा ग्रुप करा, महिला मंडळ, बचत गट काढा. हे सांगत नाही तुम्हाला मी. एका जणीनं 2 शेवग्याचे झाडं लावा, एका जणीनं 5 दुधी भोपळ्याचे वेल लावा, एका जणीनं 1 वाफा पालखाचा टाका, एका जणीनं 1 वाफा आंबट भाजीचा टाका, एका जणीनं 1 वाफा मेथीचा करा. 10 जणीनं 10 वाण करा आणि आठवड्यातून एकदा तोडा आणि एका जणीच्या घरी जमा. हिचं पावशेर तिला, तिचा अर्धा हिला. बाजारात जायची गरज नाही आणि कॅन्सर विकत आणायची गरज नाही. गोमूत्र टाका, शेणखत टाका, राख टाका. अतिशय चांगल्या पद्धतीचा आहार आपल्या घरामध्ये तयार करा. शेवग्याची झाडं जर 5 असतील, 5 वांग्याची झाडं असतील, आपलं घर खाऊन 2 कुटुंबाला वानुळा जातो का नाही अक्का? 4 वालाचे शेंगाचे वेल असतील, आपलं घर खाऊन 5 कुटुंबाला वानुळा जातो की नाही? आम्ही काय करतोय? लई करा लोकांसाठी, थोडं करा आपल्यासाठी. जगा रे जगा. नाही तर कॅन्सर नावाचा राक्षस ह्या गोकुळात जर घुसला ना, अख्खा धिंगाणा होतो. गोकुळ म्हणजे ते नाही सांगत मी, भले मोठं राखीचं दात हे नाही सांगत. बीपी नावाचा राक्षस बऱ्याचशा जणांच्या घरात घुसला. सकाळी उठल्यावर त्याला गोळी टाकावंच लागते. बऱ्याचशा महिलाच्या जीवनामध्ये राक्षस घुसला थायरॉइड, 5.5ला त्याला गोळी टाकता का नाही? राक्षस नाही का तो? जेवायच्या अगोदर 1 गोळी डायबिटीस नावाच्या राक्षसाला टाकावं लागते. राक्षस नाही का तो? दाताचे आणि शिंगडाचे राक्षस नाही, याच्यात घुसलेच राक्षस. जरा सावध व्हा रे. 2-4 दिवस जर 7-8 दिवस बीपी नावाच्या राक्षसाला गोळी टाकून नका पाहू तुम्ही. नाही तर टाकूच नका बीपीला गोळी. ते काय करीन? डाव्या दिवशी व्यायाम करा, वर्कआउट राहू द्या, व्यायाम करा, आनंदी जीवन जगा. महाराष्ट्रभर महिन्याला 7-7.5-8 हजार किलोमीटर फिरतो महाराज. 7-7.5-8 हजार किलोमीटर. पण व्यायाम केल्याशिवाय मला गत्यंतरच नाही. व्यायाम करतो, आनंद घेतो
अगदी सगळ्या मस्त आनंद घेतो, जीवन आनंदी जगतो, समाधानी जगतो, कशाचं टेन्शन घेत नाही, कोणाला टेन्शन देत नाही, उलट महाच टेन्शन लय जाणाला येतं.